हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिल्यानंतर आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये आपण जर पाहू शकता तर सकाळपासूनच मुसळधार पावसाने या परिसरात हजेरी लावली आहे। सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसराला या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच आपण जिकडे उभे आहोत हा कल्याण पूर्वेकडील मलंग रोड आहे। मलंग रोडवरील चेतना शाळेजवळचा हा जवळपास हा रोड आहे। रोड आपण पाहता संपूर्णतः जलमय झालेला पाहायला मिळतोय। सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली पाहायला मिळतंय। वाहनं आपण या ठिकाणी पाहू शकता की या साचलेल्या पाण्यातून वाहनांना सध्या वाट काढावी लागते। हे मलंग रोडच नव्हे तर कल्याण डोंबिवलीत अनेक सकल भागांमध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झाली आहे। कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर देखील हा जलमय झालेला आहे। त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण भागातील आडिवली नांदिवली या परिसरातील काही चाळींमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच पावसाचा जोर जर असाच वाढला तर कल्याण डोंबिवलीमध्ये एकंदरीत अनेक सकल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये आज शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसेच महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या असून त्यांना पालिका मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत। पालिकेतील अधिकारी कर्मचारी देखील आपत्कालीन पूर्व परिस्थिती ओढवण्यासाठी यासाठी सज्ज आहेत। एकंदरीतच जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर इतर सकल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काही महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।